So could या could you open in prayer, please? या आपण प्रार्थना करू. आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाला सुरुवात करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या दिवसाबद्दल, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो. आज तुझ्या वचनातून शिकण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. सर्व अडखळणं आमच्यापासून दूर कर. तुझं वचन जिवंत आहे, तुझं वचन आत्मा आहे, ते जीवन देणार आहे. आज त्याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला येऊ दे प्रभू. जे शिकवणारे आमचे अध्यापक आहेत त्यांनाही तुझी कृपा पुरव. पवित्र आत्म्याचं विशेष मार्गदर्शन दे. आजचा शास्त्राभ्यासाचे वर्ग आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादित कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकत्या. आमेन, आमेन. Amen, Daniel. So what we're going to do first of all is a brief recap from last week's lesson. Should be आणि on the सुरुवातीला आपण screen there. गेल्या आठवड्यामध्ये काय शिकलो त्याची थोडीशी उजळणी करूया. So we saw that the Roman Catholic Church dominated Europe for a period of 1,000 years. आणि आपण पाहिलं की 500 इसवी सन ते 1500 या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि रोमन कॅथोलिक चर्चनं युरोप आणि इतर ठिकाणी आपला पगडा जमवला होता आणि त्यांच्या आधिपत्याखाली बहुतेक मंडळ्या आणि बहुतेक ख्रिस्ती लोक होते. आमेन. Amen. There were believers like Waldensians and Lollards, but they were a small number. आणि जे खरे विश्वासणारे होते, रोमन कॅथलिक पंथाला न मानणारे, ते अतिशय तुरळक होते किंवा संख्येनं अतिशय कमी होते. Then we saw from the 13th century onwards to the 15th century, people getting very discouraged with the Roman Catholic Church. आणि अनेक कारणामुळं 13व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत जवळजवळ 200 वर्ष आणि त्या काळामध्ये रोमन कॅथोलिक पंथातीलच जे ख्रिस्ती लोक होते ते कंटाळले होते. रोमन कॅथोलिकचे सगळे नियम आणि त्यांचे पैसे गोळा करण्याची पद्धती होती. तसंच त्यांचे जे संत लोक होते किंवा जे पुढारी होते, प्रिस्ट याजक होते, ते पवित्र जीवन जगत नव्हते. अशा अनेक कारणामुळं रोमन कॅथलिक पंथातील अनेक लोक हे त्रासलेले होते आणि निराश झालेले होते. आमेन. Men. And then a lot of Europe, especially as you can see from the map, a lot of Europe became, maybe there's a rise of nationalism. या आणि तुम्ही या नकाशामध्ये पाहू शकता की युरोपातल्या बऱ्याच भागावर जरी रोमन कॅथलिक किंवा ज्यांची सत्ता होती तरी अनेक लोक त्यांना कंटाळलेले होते. So that तांबडा भाग means, आपल्याला दिसतो तो रोमन कॅथलिक पंथ आहे आणि प्रोटेस्टंट हा हिरवा भाग आहे. त्याविषयी आज आपण शिकणार आहोत. they wanted to be ruled by themselves in England or Germany, and they weren't. I'll put a cursor on the map. They didn't want to be ruled by Rome or the आणि money मग going to Rome. आणि मग त्याचं एक कारण लोकांना निराश व्हायचं होतं की सगळे जे पैसे जमत सर्व मंडळांमधून युरोपमध्ये आणि इतर ठिकाणून ते सगळे पैसे रोमला जात असत आणि लोकांना हे आवडत नव्हतं की आमच्या देशामध्ये आम्ही पैसे द्यायचे चर्चला आणि ते रोमला जाऊन त्यांनी तिकडे खर्च करायचे. हे लोकांना मान्य नव्हतं. त्यामुळे लोक निराश झाले होते आणि त्रासलेले होते. आमेन. So this lesson we're going to look at the period known as the Reformation. So that is the 16th and 17th centuries. आता 16व्या आणि 17व्या शतकाकडे आता आपण वळूया आणि त्याला सुधारण्याचं युग किंवा सुधारणेचा काळ, सुधारणावादी काळ असं देखील आपण म्हणू शकतो. So there was a German monk. I'll put a picture of him on the screen. There was a German monk called Martin Luther. तर जर्मनीमध्ये जे रोमन कॅथोलिक मंडळी होती त्यामध्ये एक पुढारी होते. त्यांचं नाव मार्टिन लुथर आणि ते संत होते किंवा ते मठामध्ये राहून प्रभूची सेवा करत असत. And that was 1483 to 1546. आणि 1496 ते
1561 या कालावधीमध्ये. And so the big issue at that time was called the indulgences, which was literally a way of paying your way to heaven. आणि त्या काळामध्ये रोमन कॅथोलिकच्या मंडळ्या होत्या पोपच्या अधिपत्याखाली, आणि कोणते ना कोणते कारण काढून, वेगवेगळे नियम काढून रोमन कॅथोलिक मंडळामधील जे ख्रिस्ती लोक होते विश्वासणारे, त्यांच्याकडून ते पैसे उकळण्याचं काम करत असत. त्यासाठी मग स्वर्गात जाण्यासाठी पाप क्षमेची सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र देण्याचे त्यांनी चालू केलं होतं. आणि तुमच्या घरामध्ये जर 5 लोक असतील तर प्रत्येकाला समजा 1,000 रुपये किंवा 5,000 रुपये तुम्ही भरायचे, 25,000 रुपये. मग तुमच्या 5 घरातील लोकांसाठी स्वर्गाचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळतील पोपच्या सहीनं, शिक्क्यानं, की तुमचे 5 घरातील लोक स्वर्गामध्ये जाऊ शकतील. अशा प्रकारे निरनिराळ्या नियम काढून लोकांना ते लुटायचं काम करत होते रोमन कॅथलिक पंथीय मंडळी. आमेन. Then, so Martin Luther was a very devout man. आता हे मार्टिन लुथर हे जे जर्मन मधले जे साधू होते, ते अत्यंत विश्वासणारे होते, प्रभूवर प्रीती करणारे होते आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे प्रार्थनाशील अशी व्यक्ती होती. So he went to Rome thinking he went to Rome on a pilgrimage thinking, oh, I'm going to have some great spiritual experience. हा. आणि मग त्याने एकदा रोमला भेट दिली. त्याला वाटलं की रोम म्हणजे ज्या ठिकाणी पोप आहेत मुख्य, आणि त्या ठिकाणी आपल्याला आत्मिक अनुभव येईल आणि देवाविषयीच्या नवीन गोष्टी शिकता येईल, अशा उद्देशानं त्यांनी रोमला भेट दिली. एक तीर्थयात्रा म्हणून ते रोमला गेले. He got to Rome and he was very disappointed. पण रोम मधील पोप महाशय आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे लोक आणि तिथलं सगळं वातावरण, त्यांचे सगळे नियम पाहून ते खूपच निराश झाले. Because many of the priests and the bishops were constantly, well, a lot of the time, they were going to parties, and many of them, their lifestyle was immoral. हा. कारण त्या काळातले जे सगळे पोपच्या हाताखालचे लोक होते, अधिकारी होते, बिशप होते, ते बरेच राजकारणामध्ये गुंतलेले होते काही त्यातले, आणि त्यांची जीवनशैली जे होते ते अनैतिक होते. ते पवित्र जीवन जगत नव्हते आणि अनैतिक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता. हे मार्टिन लुथरनी पाहिलं आणि त्याला खूप वाईट वाटलं. So Martin Luther returned to Wittenberg in Germany. आणि मग मार्टिन लुथर अगदी निराश होऊन जर्मनीला परत आले. And so he started to read the book of Romans. या. आणि मग रोम कराचं पत्र नव्या करारामध्ये त्याने वाचायला किंवा अभ्यास करायला सुरुवात केली. Please read, Brother Dongri, Romans chapter 5 and verse 1 only. रोम करास पत्र याचा 5वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. रोम 5:1. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आमेन. Daniel, yes. So it's like he read Romans 5, and I think many of you have had this experience. The words just leapt off of the page and went into his heart. आणि रोमकर पत्राचा 5वा अध्याय वाचायला त्यांनी सुरुवात केली. पहिलं वचन जणू काय त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुतून बसलं किंवा त्यांच्या अंतःकरणाशी बोलू लागलं. आमेन. So when he read Romans 5, he accepted Jesus as his personal savior, and he saw the truth of salvation by faith, justification, by faith in Jesus alone. आणि मग रोमचा 5वा अध्याय वाचल्यानंतर त्यांना समजून आलं की प्रभू येशू ख्रिस्तानं सिद्ध केलेलं तारण हे केवळ विश्वासाने आहे. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासाने स्वीकार केला.
विश्वासाने त्यांना पापक्षमा प्राप्त झाली, त्यांना तारण प्राप्त झालं, ते नीतिमान बनले आणि विश्वासाने हा तारणाचा नव्या जन्माचा अनुभव त्यांना प्राप्त झाला. आमेन. Amen. So he continued to read through the New Testament. आणि मग मार्टिन लुथरनी नवीन करार वाचायला आणि त्याचा अभ्यास करायला चालू ठेवलं. And he wrote down 95 articles or theses. आणि मग नव्या कराराचा अभ्यास करून, वाचन करून, चिंतन करून त्यांनी 95 शोध निबंध लेख लिहिले नव्या करारातील अनेक विषयांवरती. आमेन. Amen. And then he nailed it to the church door in Württemberg in Germany. आणि मग त्यांनी लेख लिहिले तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. हे सगळे 95 लेखांचे जे कागद होते त्यांनी जर्मनीतील जे रोमन कॅथलिक चर्च होतं त्याच्या दारावर त्यांनी खिळ्याने ते सगळे कागद ठोकले किंवा लावले. And at the bottom he wrote these words, "Here I stand." आणि खाली त्यांनी शेवटी लिहिलं त्या सगळ्या 95 लेखांच्या शेवटी की मी असं मानतो किंवा माझा असा विश्वास आहे. And the significance of that, in those days, the penalty for heresy, that's not following what the Catholic Church taught, was usually torture and execution. हा, आणि त्या काळामध्ये असं कोणी जर रोमन कॅथोलिक मंडळींच्या विरुद्ध कार्य केलं तर त्याला धर्मभ्रष्ट ठरवत असत आणि पोपच्या विरुद्ध, रोमन कॅथलिक मंडळीच्या विरुद्ध कोण काय बोलल किंवा कोणी अविश्वास दाखवला तर त्याची शिक्षाही जबरदस्त होती आणि मृत्यूदंडाची शिक्षा त्या काळामध्ये ठरवली जात होती. कॅथोलिक मंडळीच्या विरुद्ध किंवा पोपच्या विरुद्ध कोण काय बोललं किंवा कोणी काय तक्रार केली तर. And so he was called to the Dire of Worms. That is, he was called to the German Parliament. आणि मग जर्मनीचे जे संसद आहे त्या ठिकाणी त्यांना बोलावण्यात आलं चौकशी करण्यासाठी. And there he shared the gospel with the German politicians. आणि जर्मनमधील संसदेमध्ये जे त्या ठिकाणचे खासदार वगैरे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या समोर मग त्यांची चौकशी सुरू असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांनी सुवार्ता सांगितली, येशूची ओळख करून दिली. आमेन. And because he translated the Bible into German, it was now being distributed throughout Germany. And mostly, as you can see from the map, what's in green, mostly northern Germany. आणि उत्तरेकडील जर्मनी भागामध्ये ज्या आपल्या चित्रामध्ये हिरव्या रंगाच्या यानं आपल्याला दिसत आहे. आणि मार्टिन लुथरने दुसरे काम केलं, त्याने जे मूळ भाषेतील जे पवित्र शास्त्र होतं, कॅथोलिक लोक हे सामान्य लोकांना वाचू देत नव्हते. ते चर्चमध्ये टेबलाला साखळदंडाने ते बांधून ठेवलेलं असं. फक्त रोमन कॅथोलिक जे बिशप आहेत किंवा कार्डिनल आहेत त्यांनीच ते वाचायचं. सामान्य लोकांना पवित्र शास्त्राला हात लावायचा किंवा ते वाचायचा काय अधिकार नव्हता. मार्टिन लुथरनी पवित्र शास्त्राचं जर्मन भाषेमध्ये भाषांतर केलं आणि सगळ्या जर्मनीमध्ये ते वाटली आणि त्यामुळे प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र शास्त्र जर्मनीमध्ये मिळालं आणि जर्मनीमध्ये वाचून त्यामध्ये काय आहे ते त्याला समजू लागलं. आमेन. Amen. Now, there was a German man called Gutenberg, and at this time he invented the printing press. आणि गुटनबर्ग नावाचा एक जर्मनी व्यक्ती होता आणि त्या कालावधीमध्येच त्या वेळेला त्यानं छपाईच्या यंत्राचा शोध लावला होता, छापखान्याचा शोध लावला होता. Well, now, of course, we have all the digital technology, so the modern age is very fast. But by the standards of that time, the printing press was printing the Bible in German, by the standards of that time, pretty quickly. आणि त्या काळामध्ये छापखान्याचा नुकताच शोध लागलेला असल्यामुळे
आजकाल तंत्रज्ञानामुळे, डिजिटलायझेशनमुळे आपल्या भराभर प्रगती होत आहे आणि माहिती आणि इतर गोष्टी जगभर क्षणार्धात पोहोचवल्या जातात. पण त्या काळामध्ये तंत्रज्ञान नव्हतं आणि छापखान्याची अगदी परिस्थिती नुकतीच छापखाना सुरू झाला असल्यामुळे छापखान्यातील अक्षरांचे खिळे जमवून कागदावर मजकूर छापला जायचा आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जर्मन बायबल भाषांतरित केलं आणि ते लोकांमध्ये वितरित केलं. आमेन. Amen. So all over Germany, I'm circling with the cursor, especially North Germany, the gospel is spreading over Germany. Excuse me. आणि मग संपूर्ण जर्मनीमध्ये किंवा जर्मनीच्या उत्तर भागामध्ये अशा प्रकारे सुवार्तेचा प्रसार झाला आणि जे सुवार्तेवर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती होते त्यांना जर्मन भाषेतील पवित्र शास्त्र वाचायला मिळालं. आमेन. या. Sorry about that. I just had a call from the opticians. Anyway, where were we? Yeah, so the gospel, let's go back on here. Yeah, so the gospel is now being spread all over Germany. आणि मग जर्मनीमध्ये आणि विशेषतः उत्तर जर्मनी भागामध्ये स्वार्थ प्रसार झाला आणि जर्मन भाषेतलं पवित्र शास्त्र सर्व विश्वासणाऱ्यांना उपलब्ध झालं वाचण्यासाठी. आमेन. Amen. Daniel. So another movement at the time of the Reformation are called the Anabaptists. आणि ॲनाबॅप्टिस्ट नावाची एक सुधारणावादी चळवळ, दुसरी चळवळ त्या कालावधीमध्येच सुरू झाली. Now, Anabaptism means second baptism or adult or believer's baptism. That is total immersion. आणि ॲनाबॅप्टिस्ट म्हणजे दुसरा बाप्तिस्मा, म्हणजे पाण्यामध्ये बुडून घेतलेला बाप्तिस्मा. आमेन. I mean, so they were mostly in Switzerland, the south of Germany, and Holland, and that I'm circling with the cursor. आणि स्वित्झर्लंड, जर्मनी आणि आजूबाजूच्या काही भागामध्ये ही चळवळ सुरू झाली दुसरा बाप्तिस्मा किंवा बुडून बाप्तिस्मा घेण्याची. And they were being persecuted, so they had to flee to Pennsylvania in the United States of America. आणि मग हे दुसरा बाप्तिस्मा घेणारी जे बाप्तिस्म चळवळ होती त्या लोकांचा खूप छळ करण्यात आला. याने नवीन काय बाप्तिस्म्याचं खूळ काढले म्हणून आणि मग छळाला कंटाळून ते अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झाले. आमेन. Amen. So that one of their leaders was Menno Simons. So that's how they got the name or known as Mennonites. आणि मेनन सायमन हे त्यातले एक विश्वासणारे होते अमेरिकेला गेलेल्या लोकांच्या मध्ये. Then we come on to my own country of England. I'll pop that on the map. This is England. Britain consists of England, Wales, Scotland, and Northern Ireland. So again, I'll circle it with the cursor. आणि माझा जो देश आहे इंग्लंड त्या देशाकडे आपण येऊया.
या ठिकाणी हिरवा भागात छोटासा जो दिसतोय मध्यामध्ये तो इंग्लंड देशाचा नकाशा आहे थोडक्यामध्ये. And the Reformation started in England at the time of King Henry VIII. आणि 8वा हेनरी राजा, इंग्लंडमध्ये त्यावेळेला राजेशाही होती, आणि 8वा हेनरी राजा याच्या कारकिर्दीमध्ये ही सुधारणावादी चळवळ जी मार्टिन लुथरनी सुरू केली होती, ती इंग्लंडमध्ये देखील तिचा प्रसार झाला किंवा ती सुरू झाली. आमेन. Now, the Reformation in England started as a political reformation before it became a religious reformation. आणि जी सुधारणावादी चळवळ आहे ती सुरुवातीला राजकीय सुधारणावादी चळवळ म्हणून सुरू झाली, आणि मग या राजकीय चळवळीचं रूपांतर नंतर धार्मिक सुधारणावादी चळवळीमध्ये झालं इंग्लंड देशामध्ये. आमेन. Amen. So, what it was, Henry VIII wanted to divorce his wife, Catherine of Aragon, from Spain. आणि मग हेनरी जे राजे होते त्यांना घटस्फोट हवा होता आपल्या पत्नीपासून. And she bore him one child, a daughter called Mary. आणि त्यांना एक मुलगी होती मेरी नावाची. Now, Henry VIII wanted a son. He wanted a male heir. So when he died, the male heir could become the next king of England. आता हेनरी जे राजे होते त्यांना मुलगा हवा होता त्यांच्यानंतर वारस म्हणून गादी चालवण्यासाठी, पण त्यांना मुलगी झाली. आमेन. Amen. Because in the past, there'd been a queen of England and it led to civil war, and he didn't want this to repeat. He didn't want it to happen again. आणि मग त्यांची इच्छा नव्हती की पूर्वी राणी राज्यावर असल्यामुळं जे युद्ध झालं होतं तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांना युद्ध नको होतं. And he asked the Pope for a royal divorce. आणि म्हणून त्या राजे जे हेनरी होते, 8वे राजे इंग्लंडचे, त्यांनी पोप साहेबांना विनंती केली की मला अधिकृतपणे धार्मिकपणे मला घटस्फोट घेण्याची परवानगी मिळावी. And the Pope said, no, you can't have a divorce. आणि पोप साहेबांनी सांगितलं की नाही नाही, आपल्या धार्मिक विश्वासानुसार तुम्हाला घटस्फोट घेता येणार नाही. And so the advisors of the king said, separate from Rome and have your own church in England. मग इंग्लंडमधील हेनरी राजे साहेबांचे जे सल्लागार होते, मंत्रिमंडळ होते, त्याने राजाला सल्ला दिला की आता आपल्याला पोपशी काय नातेसंबंध ठेवण्याची गरज नाही. आपण इंग्लंडमध्ये स्वतंत्र वेगळं चर्च किंवा मंडळी सुरू करूया. पोपशी आपण काय संबंध ठेवण्याची आवश्यकता नाही. आमेन. And so what happened? The English split from the Church of Rome and set up the Church of England, and King Henry became head of the church. आणि म्हणून त्यांनी मग इंग्लंडमधील सर्व मंडळांचे, कॅथोलिक मंडळी जी रोममध्ये होती तिच्याबरोबर असलेले संबंध तोडले आणि इंग्लंडमध्ये स्वतंत्र मंडळांची स्थापना केली. आणि त्या मंडळांचे प्रमुख मग हे 8वे जे राजे हेनरी होते ते बनले. आमेन. Right. And so here we are. William Tyndale is an Englishman. He translated the Bible into English. आणि त्या कालावधीमध्ये विल्यम टिंडेल
नावाचे जे विश्वासणारे पवित्र शास्त्राचे अभ्यासक होते, त्यांनी पवित्र शास्त्राचं इंग्रजी भाषांतर केलं. टिंडल एडिशन. आमेन. At first, sorry. At first, he had to leave England and live in exile in Belgium. आणि मग सुरुवातीला त्यांना इंग्लंड सोडून बेल्जियममध्ये अज्ञातवासामध्ये काही काळ राहावं लागलं त्यासाठी. Then he was tricked into coming back to England and he was executed. आणि मग हे पवित्र शास्त्राचं भाषांतर करण्याचा गुन्हा किंवा अपराध केल्यामुळं त्यांना इंग्लंडमध्ये आणण्यात आलं आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. Then King Henry gave permission for the Bible to be printed in English. आणि मग हेनरी राजांनी मग नंतर विचार केला आणि इंग्रजी पवित्र शास्त्र छापायची त्यांनी अधिकृत परवानगी इंग्लंडमध्ये दिली. And so they had a similar invention, the printing press, like they had the printing press in Germany, they had it in England also. आणि मग जर्मनीमध्ये जसं छापखाना त्या काळामध्ये सुरू झाला होता, इंग्लंडमध्ये हे छापखाना सुरू झाला आणि इंग्लंडमध्ये पवित्र शास्त्र इंग्रजी भाषेमध्ये छापण्याची त्यांनी छापायला सुरुवात केली. And so the gospel now spread around England. आणि मग संपूर्ण इंग्लंडमध्ये सुवार्तेचा प्रसार झाला आणि मंडळींची देखील वाढ झाली. And so the gospel, other reformers were Calvin and Zwingli in Switzerland. I'm going circling with the cursor around the country of Switzerland, mostly in the west and the east. आणि पश्चिम भागामध्ये स्वित्झर्लंड आणि इतर आजूबाजूच्या भागामध्ये देखील स्वार्थ प्रसार झाला, मंडळींची स्थापना झाली याच कालावधीमध्ये. आमेन. Amen. And John Knox spread the gospel in Scotland. त्याच कालावधीमध्ये जॉन नॉक्स नावाचे देवाचे सेवक होते. त्यांनी स्कॉटलंडमध्ये मोठ्या प्रभावशील पद्धतीनं स्वार्थ कार्य केलं आणि स्कॉटलंड देशातील बहुसंख्य लोक विश्वासणारे बनले, येशूचे अनुयायी बनले. आमेन. So we see from the map again, from the areas in green, a lot of areas in Europe are now what we call Protestant, or from the verb to protest, protesting against Catholicism, or the many of the people in this part of Europe, going circling with the cursor, have become born again believers. आणि मग अशा प्रकारे स्वार्थाचा प्रसार होत गेला. सुरुवातीला जर्मन भाषेमध्ये पवित्र शास्त्र भाषांतरित झालं आणि नंतर इंग्रजी भाषेमध्ये पवित्र शास्त्र भाषांतरित झालं आणि प्रत्येकाला जणू पवित्र शास्त्र स्वतःच्या भाषेमध्ये वाचायची संधी मिळाली आणि अनेक ठिकाणी स्वार्थ प्रसार झाला, मंडळींची स्थापना झाली आणि ह्या ज्या मंडळ्या होत्या त्या रोमन कॅथोलिक संप्रदाया विरुद्ध त्यांनी चळवळ केली होती, सुधारणावादी चळवळ. प्रोटेस्ट केलं म्हणजे रोमन कॅथोलिक धर्म प्रणालीला म्हणजे स्वर्गात जाण्याचे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट विकत घेणे, अशा ज्या त्यांच्या काही पद्धती होत्या किंवा नियम त्यांनी केले होते, ते त्यांनी मानायचं नाकारलं. रोमन कॅथोलिक पंथाला विरोध केला. म्हणून विरोधी किंवा सुधारणावादी चळवळ, प्रोटेस्टंट चळवळ ही झाली आणि या प्रोटेस्टंट चळवळीचा प्रसार मग युरोपमध्ये आणि अनेक देशांमध्ये झाला आणि त्यांनाच प्रोटेस्टंट आज देखील आम्ही म्हणतो. प्रोटेस्टंट ख्रिस्ती म्हणजे काय? ज्यांनी कॅथोलिक संप्रदायाचा विरोध केला ते प्रोटेस्टंट, विरोध करणारे. आमेन. And so the Catholic Church is becoming very scared. They're losing so many followers, as you can see from the map, all over Europe. आणि संपूर्ण युरोपभर पूर्वी जे कॅथोलिक मंडळ्या होत्या आणि कॅथोलिक मंडळातील विश्वासणारे होते ते आता प्रोटेस्टंट म्हणजे सुधारणावादी विश्वासणारे बनल्यामुळे आणि कॅथोलिक मंडळ्या
ची संख्या कमी झाली आणि ते थोडेसे निराश झाले आणि घाबरले की आपले संख्या मंडळांची कमी झाली, लोक कमी झाले आणि लोक कमी झाले, मंडळ्या कमी झाल्या म्हणजे पैशाचा ओघ देखील कमी झाला आणि ते त्यांना जाणवायला लागलं. आमेन. Amen. And so, it's not on here in green. That's the country of France. Now, there were a lot of believers in the south of France around this area. आणि फ्रान्समध्ये आता जे कर्सरनं दाखवण्यात आलं त्या ठिकाणी काही विश्वासणारे होते त्या कालावधीमध्ये. And so the Catholic Church, it's just about on the PowerPoint. I'm trying to scroll down a little bit if possible. Yes, a little bit is there. So there's a period known as the Counter Reformation. आणि पुनर्सुधारणावाद अशा नावाची मग एक वेगळी चळवळ सुरू झाली. पुनर्सुधारणावाद. मार्टिन लुथरने सुधारणावादी चळवळ सुरू केली, पण पुनर्सुधारणावादी चळवळ नंतर सुरू झाली. So what does this mean? Look at our map again. The Catholics are trying to bring a lot of Europe back to trying to return it to a Roman Catholicism. आणि मग कॅथोलिक लोकांनी मग थोडासा प्रभाव पाडून जे सुधारणावादी मार्टिन लुथरच्या विचाराचे विश्वासणारे की ख्रिस्ती होते किंवा मंडळ्या होत्या, त्यातील पुन्हा अनेक लोकांना कॅथोलिक पंथाकडे किंवा मंडळांकडे वळवण्याला सुरुवात केली. त्यालाच पुनर्सुधारणावादी चळवळ असं म्हणण्यात येतं. आमेन. Amen. So there's one Spanish man called Ignatius Loyola. He founded the Jesuit order, and the goal of that was to stop the gospel, mostly in Spain, and bring people back to Roman Catholicism. हा. आणि इग्नेशियस नावाचा त्या काळामध्ये एक व्यक्ती होता. त्यानं मग हे जे मार्टिन लुथरच्या सुधारणावादी चळवळीमध्ये सहभागी झालेले ख्रिस्ती विश्वासणारे मंडळ्या होत्या, त्यातील अनेकांना पुन्हा कॅथोलिक संप्रदायाकडे पोपच्या आधिपत्याकडे आणायला सुरुवात केली इग्नेशियस नावाच्या व्यक्तीने. आमेन. Amen. You got them in India. I've seen them in Goa and other places. And their other name is the Soldiers of Jesus Christ. आणि मग सोल्जर्स ऑफ जीसस क्राइस्ट म्हणजे येशूचे शिपाई असं देखील त्यांना नाव देण्यात आलं. भारतामध्ये देखील त्याचा प्रसार झाला त्या काळामध्ये. And this religious order was run very much on military lines. आणि जसं मिलिटरीमध्ये वेगवेगळे हुद्दे असतात नाही का, मिलिटरीमध्ये कर्नल असतात, लेफ्टनंट असतात, कॅप्टन असतात, ब्रिगेडियर असे मिलिटरीमध्ये वेगळे हुद्दे असतात. तसेच यांनी ख्रिस्ती धार्मिक पंथामध्ये देखील वेगवेगळे हुद्दे द्यायला सुरुवात केली. आमेन. Amen, Daniel. Right. Now let's come on to France. There were believers in France, but they, as we're going to see, they were very badly persecuted and many of them were killed. आणि फ्रान्समध्ये त्या काळामध्ये जे विश्वासणारे होते त्यातील बऱ्याच जणांचा छळ झाला आणि बऱ्याच लोकांना विश्वासणाऱ्यांना ठार मारण्यात आलं. So we see in 1571, let's put a picture for the students. In 1571, thousands of believers were killed, were massacred in Paris. आणि पॅरिसमध्ये ते तुम्ही चित्र पाहताय 1571 साली हजारो ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासासाठी ठार मारण्यात आलं, त्यांची कत्तल करण्यात आली. आमेन. In fact, on two occasions, where we are, two occasions, the believers in France were killed in their thousands. आणि 2 वेळा 2 ठिकाणी हजारोंच्या संख्येनं फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये या
विश्वासणाऱ्यांची कत्तल करण्यात आली, त्यांना ठार मारण्यात आलं. So the believers had to leave the country for the sake of their lives, and they left for my country, England, the United States, and South Africa. आणि फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये विश्वासणाऱ्यांची कत्तल, छळ सुरू असल्यामुळे मग विश्वासणारे अमेरिका, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका अशा देशामध्ये जाऊन राहिले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आमेन. Amen. So it's estimated that between 20,000 to 70,000 French believers were killed, were massacred. आणि त्या काळामध्ये फ्रान्स देशामध्ये, पॅरिसमध्ये आणि इतर ठिकाणी जवळजवळ 20,000 ते 70,000 विश्वासणाऱ्यांची कत्तल करण्यात आली. त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं. Right. The next movement during the period of the Reformation, we're moving on now to the 17th century, were the Puritans and the Pilgrim Fathers. आणि आता पुढची जी चळवळ सुरू झाली त्याला पुरिटन्स चळवळ आणि पिलग्रिम फादर चळवळ असं नाव देण्यात आलं. Now, this Puritans is from the verb to be pure. They wanted a pure Christian, more biblical lifestyle. आणि प्युरिटन याचा अर्थ प्युअर म्हणजे शुद्ध, म्हणजे पवित्र शास्त्रानुसार शुद्ध पवित्र वर्तन असणारे ख्रिस्ती असा त्याचा अर्थ लावून अशा विश्वासणाऱ्यांची किंवा अशा मंडळांची स्थापना सुरू झाली. त्याला प्युरिटन चळवळ असं म्हणण्यात आलं. Daniel, so they spread the gospel around Britain. आणि ब्रिटनमध्ये आणि आजूबाजूच्या भागामध्ये त्यावेळेला त्यांनी मग सुवार्ता प्रसार केला आणि मंडळांची स्थापना करण्यात आली. Daniel, so again there was persecution and they had to leave England. First they went to Holland and then they went on to the United States of America. आणि नंतर देखील या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ सुरू झाला. त्यांना ठार मारण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले आणि म्हणून ते इंग्लंडमधून मग अमेरिकेला त्यांनी पलायन केलं किंवा अमेरिकेला ते जाऊन स्थायिक झाले. And here we see a picture of the Pilgrim Fathers on the boat when they're leaving England to go to America, to the New World. आणि आता तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते एका बोटीमधील आहे. आणि या बोटीमध्ये हे लोक आता अमेरिकेला चाललेले आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि त्या ठिकाणी जणू काय एक हाऊस ग्रुप आहे किंवा बायबल त्या ठिकाणी उघडलेलं दिसतं आणि काहीतरी बायबलमधील वाचत आहेत किंवा संदेश देत आहेत. आणि ही प्रार्थना कुठं सुरू आहे? बोटीवर सुरू आहे. ही बोट या विश्वासणाऱ्याने घेऊन अमेरिकेला चाललेली आहे. आमेन. And as we say, amen. And as we can see from the picture, they were godly people because they're praying and dedicating America, that is the New World, to God. आणि मग नवीन देशामध्ये जाण्यासाठी ते उत्सुक आहेत. आणि चित्रामध्ये दिसत आहे पवित्र शास्त्र दिसत आहे आणि हे प्रार्थनाशील धार्मिक लोक होते आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी छळाला कंटाळून ते अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले किंवा तिथं जाऊन राहू लागले. So the ship they left on was called the Mayflower, and they left from Plymouth in England, and they sailed to America, and the place where they landed, they named Plymouth after Plymouth in England. आणि प्लिमेथ इंग्लंड पासून अमेरिकेला जाऊन स्थापन झाले आणि स्वतः तिथं छळ होत होता म्हणून ते अमेरिकेला जाऊन राहिले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने अमेरिका देश पसंत केला. तिथं जाऊन स्थानिक व्हायचं त्याने ठरवलं. And one of the famous Puritan preachers was John Bunyan, that wrote the famous book, The Pilgrim's Progress, of which I put a picture on. आणि प्युरिटन मधले एक प्रभावशाली विश्वासणारे होते जॉन बनियन त्यांचं नाव. त्यांनी पवित्र शास्त्रानंतर
जगामध्ये सर्वात जास्त खपणारं जर ख्रिस्ती पुस्तक कोणतं असेल, सर्वात जास्त वाचलं जाणारं, तर ते आहे पिलग्रिम्स प्रोग्रेस. मराठीमध्ये आणि जगातल्या सर्व भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. मराठीमध्ये ते यात्रेकरूचा मार्ग म्हणून उपलब्ध आहे. तुम्हाला ते जर मिळालं तर वाचा YouTubeवर किंवा पास्टर प्रभाकर तुम्हाला ते उपलब्ध करून देतील. फार सुंदर ते पुस्तक आहे आणि पवित्र शास्त्रानंतर ख्रिस्ती विश्वामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जाणारं असं ते पुस्तक आहे. आमेन. Yeah. And so we see in the picture Pilgrim, the Pilgrim's या, Progress is the story of the life of the believer from salvation, या, his pilgrimage he gets to heaven, what they या. call the celestial city. हां. आणि मग ह्या यात्रेकरूचा मार्ग पिलग्रिम प्रोग्रेस ही जी छोटीशी कादंबरी किंवा पुस्तक आहे, त्याचा विषय काय आहे, की एक ख्रिस्ती विश्वासणारा येशूवर विश्वास ठेवल्यानंतर, तारण प्राप्त झाल्यानंतर स्वर्गापर्यंत वाटचाल करतो. त्या वाटचालीमध्ये त्याला कोणकोणते अनुभव येतात, कोणकोणते लोक त्याला भेटतात, कोणकोणत्या लोकांशी त्यांचा संबंध येतो, कोणत्या-कोणत्या घटना त्याच्या जीवनामध्ये घडल्या. फार सुंदर रीतीने त्याचं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तुम्हाला मिळालं तर ते जरूर अवश्य वाचा. आमेन. Amen. Amen. And as you can see from the picture, Pilgrim has this burden. He's carrying something या, on his back. या. आता इथं जे चित्र दिसत आहे, हा व्यक्ती जो आहे, तो यात्रेकरू आहे. यात्रेला निघालेला आहे. ही यात्रा कुठं आहे? ती स्वर्गापर्यंत जाऊन त्याला पोहोचायचं आहे. स्वर्गाच्या यात्रेला हा निघालेला आहे आणि त्याच्या हातामध्ये एक पुस्तक आहे आणि त्याच्या पाठीवर भलं मोठं ओझं आहे. हे ओझं घेऊन आणि हे पुस्तक घेऊन तो आता प्रवासाला निघालेला आहे. यात्रेकरूचा प्रवास, यात्रेकरूचा मार्ग असं या पुस्तकाचं नाव आहे. ते जॉन बनियननी लिहिलेलं आहे. आमेन. Amen. And the burden or package on the back on Pilgrim's back is a picture to us of sin. आणि मग या यात्रेकरूच्या पाठीवर असलेलं जे ओझं आहे, ते कशाचं ओझं आहे? पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पापाचं ओझं आहे. आणि मग हे पापाचं ओझं हा यात्रेकरू घेऊन जातो स्वर्गापर्यंत, का मधीच ते कुठे टाकून देतो? त्या ओझ्याचं काय होतं? त्याला कोण-कोण भेटतं? कोण-कोण त्याच्याशी बोलतं? कोण-कोण त्याला त्याच्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतं. अनेक अद्भुत गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात. तुम्हाला जर हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. आमेन. Amen. And when Pilgrim comes to see the cross, he receives Jesus as his savior. The या. burden on the back representing sin falls off. आणि मग त्या कथेमध्ये आहे ज्यावेळेला हा यात्रेकरू हे मोठं पापाचं ओझं गठडं घेऊन ज्यावेळेला त्याला वधस्तंभाचं दर्शन होतं, त्या क्षणी ते ओझं त्याला गळून पडतं. त्याला पापक्षमा प्राप्त होते. त्याला तारणाचा अनुभव येतो. त्याला नवीन जन्माचा अनुभव येतो. असं त्या कथेमध्ये दाखवलेलं आहे. आमेन. Amen. And so when the Pilgrim Fathers went to America, they are now spreading the gospel in America. आणि पुरिटन्स आणि पिलग्रिम मग या विश्वासणाऱ्या लोकांनी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी ती चळवळ सुरू केली, सुवार्ता प्रसार केला, अनेक ठिकाणी मंडळांची स्थापना केली. आमेन. Amen. Now, another move of God at this time, being the 17th century, is known as the Quakers in England. आणि क्वेकर्स नावाची चळवळ देखील याच कालावधीमध्ये इंग्लंड देशामध्ये सुरू झाली. Their real name was the Society of Friends, but Quakers, a judge gave them the name Quakers. It's like a pet name or a nickname. आणि क्वेकर्स असं त्यांना संबोधण्यात आलं. ही एक दुसरी चळवळ त्याच कालावधीमध्ये इंग्लंड देशामध्ये सुरू झाली. And their famous preacher in England was George Fox. आणि जॉर्ज फॉक्स नावाचे हे प्रसिद्ध सुवार्तिक किंवा संदेष्टे हे त्यांचे नेते किंवा पुढारी होते. And their famous preachers in America was John Woolman and William Penn.
आणि जॉन वुलमन आणि विल्यम पेन हे अमेरिकेमधील त्यांचे विशेष असे सेवक होते किंवा पुढारी होते. Now, another move of God at that time were called the Moravian Brothers, and they were in the modern country of the Czech Republic. And I'll put the map back on and show the आणि झेक students. रिपब्लिक आजचा जो देश आहे त्या ठिकाणी दुसरी एक चळवळ सुरू झाली, विश्वासणाऱ्यांनी सुरू केली. तुम्हाला या नकाशामध्ये मी दाखवतो. And again, there was persecution, so they had to leave the Czech Republic and flee to Germany. आणि पुन्हा मग विश्वासणाऱ्यांचा छळ सुरू झाला आणि मग त्यांनी जीव वाचवण्यासाठी मग जर्मनीला जाण्याचं ठरवलं. And they went to a place called Herrenhut in Germany, where they were protected by Count Zinzendorf, who was a believer. आणि त्या ठिकाणी जर्मनीमध्ये काउंट झेंगबंग नावाच्या व्यक्तीनं त्यांना संरक्षण दिलं आणि छळापासून त्यांचा बचाव केला. Okay, and in this place, get this, they had a prayer meeting that lasted night and day, 24/7, for 176 years. आणि 127 वर्ष दिवस रात दे कंटिन्युअस दे वर प्रेइंग. Yes, brother. It Yeah, lasted, this prayer meeting lasted night and day continuously for 176 years. आणि 176 वर्ष सतत प्रार्थनेमध्ये असणारी ही चळवळ होती. सतत 176 वर्ष प्रार्थना त्या ठिकाणी प्रार्थनेची साखळी सुरू होती. सतत हे लोक विश्वासणारे प्रार्थना करत होते. किती अद्भुत गोष्ट आहे. आमेन. Amen. And out of this was born the first evangelical or Protestant mission movement. आणि या प्रार्थनेच्या चळवळीमधूनच पहिली मिशनरी इव्हँजिकल स्वार्थ प्रसार करणारी संस्था किंवा मंडळी स्थापन झाली. And they sent missionaries all over the world. They sent them to the West Indies. They sent them to Dutch Guiana in South America. All over the world. It was all born out of this prayer meeting. ही स्वार्थ प्रसार करणाऱ्या संस्थेची स्थापना झाली प्रार्थनेच्या चळवळीमधून. मग त्यांनी ठरवलं की जगभर मिशनरी सेवकरी पाठवून जगातल्या प्रत्येक देशामध्ये येशूच्या नावाची घोषणा करायची, स्वार्थेची घोषणा करायची आणि मंडळ्या स्थापन करायच्या. मंडळ्या म्हणजे स्वार्थेचा जागतिक प्रसाराची सुरुवात अशा प्रकारे या प्रार्थनेच्या चळवळीमधून झालेली आम्हाला दिसते. आमेन. Amen. Daniel. So I'm going to stop there, give you the assignments for this week, do the usual assignment. Please do a summary of today's class. आणि या ठिकाणी मी आता आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग थांबवतो आहे आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ नेहमीचाच आहे. आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकला त्याचा थोडक्यामध्ये सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. आजचा गृहपाठ आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाचा सारांश असा आहे. आमेन. Amen. And the second, and as usual, the main assignment is give an account, write an account of the Reformation. आणि सुधारणावादी चळवळ only that is related to Martin Luther or all reformations? All the Reformation, brother, yeah. Yeah. We looked at 200 years, yeah, the whole thing. Yeah. All things, yeah. Okay. With Martin Luther and other reformers also, Puritans and all. All that we've done in this lesson, yeah. आणि मग कॅथोलिक पंथाला विरोध करण्यासाठी सुधारणावादी चळवळ सुरू झाली. आणि मग या अनेक सुधारणावादी चळवळी कोणकोणत्या होत्या, त्या कुणी कुणी कोठे कोठे सुरू केल्या, त्यांचा प्रचार प्रसार कशा प्रकारे झाला, त्यामध्ये कोणकोणते देवाचे सेवक इन्व्हॉल्व होते,
विद्यार्थ्यांनी त्याचा देखील सारांश लिहायचा आहे. फक्त मार्टिन लुथर नव्हे, सर्व सुधारणावादी ज्या चळवळी झाल्या मार्टिन लुथरच्या नंतर, त्या सर्व चळवळीचा थोडक्यामध्ये वृत्तांत विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. हा दुसरा गृहपाठ आहे. विद्यार्थ्यांसाठी 2 गृहपाठ आहेत. आज शिकलेल्या सर्व गोष्टींचा सारांश हा पहिला गृहपाठ आहे आणि दुसरा गृहपाठ सुधारणावादी चळवळ, रिफॉर्मेशन, कोणकोणत्या चळवळी सुधारणावादी लोकांनी केल्या, कोणकोणत्या देशामध्ये, त्यामध्ये कोणकोणते लोक सहभागी होते, त्याचा परिणाम काय काय झाला, या सगळ्या गोष्टी थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहायच्या आहेत. असे 2 गृहपाठ आजच्या वर्गाचे आहेत. ॲमेन. And this is a very straightforward assignment because just with all that we've done this lesson, from Yeah. Luther to the Moravians, Yeah. all those mission movements, give an account of all those Yeah. mission movements. आणि मार्टिन लुथर पासून ते मोरॅवियन चळवळीपर्यंतच्या सगळ्या ज्या चळवळी वेगवेगळ्या देशांमध्ये झाल्या, वेगवेगळ्या सेवकांनी सुरू केल्या, त्याचा वृत्तांत विद्यार्थ्यांनी थोडक्यामध्ये लिहून काढायचा आहे. Amen. Now, Pastor Joshua had his hand up, but then he disappeared. Pastor Yeah. Prabhakaran, we got 5 minutes, punch minute. Pastor Yeah. Joshua's back. Okay, Pastor Prabhakaran, Pastor Dongri, what would you like to share with us about today's class? What have we learned So, from today's lesson in church history? So, many people now in our Maharashtra also, village people, they don't know about what exactly Martin Luther did or what was wrong with the Catholic. Only they think or they know that it is some kind of idolatry. They burn candles and they worship Mary and like that. But the Yeah. doctrine, most of the people, they don't know. The Catholic No. doctrine. What is wrong with that? The sainthood and other thing, praying to the saints and all those things. Mhm. That so now they can understand what was wrong and what is Mhm. the importance of Martin Luther coming out Mhm. of Catholicism and all their uh, clutches and all their things, because they were like kings ruling there in Rome. Today Oh, also they are absolutely. ruling with most of the money and all those things. Catholic Yeah. has, yeah. Today also most of the money is there. They were milking the people's Yeah. money and the So like landlords and the treasures. politicians, they have money and they have influence. So at that time, when no, these people were not knowing most of the things, they were like a kings there, and Correct. to oppose the kings means playing with their lives. So Martin Luther's daring and Martin Luther's courage, we must adore him. So previously nobody was with him. Then some people joined him and they had this church and all. But initially he fought alone. That was wonderful. Correct. With that was the Holy Spirit's moment only. Holy Spirit guided him and gave him courage, and that is so one man can do a lot of things. We Yeah, yeah, learn from Martin Luther, no? Because in villages, absolutely. many, our students think that we are only one family, only two people are there. For what we can do? Most of the people are idol worshipper, and only one family, only two people, 10 people. But one person can do most of the things if he follows the guidance of the Holy Spirit or he dedicate himself to the God's will. That is the most important thing and most uh, impressive thing I learned from Martin Luther. So Correct. one man plus with in God's hand is like an army. We learn from this Correct. He's with Martin. in the majority. Yeah. Yeah, majority. One man with God is a majority, and he can fight like army. So that's the So thing. thank you, Pastor. All that you just shared in English, can you Yeah. translate for the benefit of the students? Yeah. आता विद्यार्थ्यांना बहुतेक आपल्या खेड्यापाड्यातील माहित नव्हतं की कॅथोलिक लोकांच्या चुकीच्या गोष्टी काय आहेत पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त, आणि त्याने येशू ख्रिस्त वधस्तंभ वगैरे सगळं मान्य केलं. पण वधस्तंभा अधिक काय तर तुम्हाला केलं पाहिजे, स्वर्गात जायचं, तारण प्राप्त करून घ्यायचं, तर मग काय केलं पाहिजे? मग तुम्हाला येशू महत्वाचा आहे, तो तारणार आहे,
मग त्याची आई किती महत्वाची असणार. मग त्या आईची देखील आपण भक्ती केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, असं ते मानतात. आणि मग त्याची प्रार्थना देखील केली पाहिजे मरियेची. म्हणजे मरियेची तुम्ही प्रार्थना केली म्हणजे मरिया येशूला सांगेल तुमचं काम करायला प्रार्थना हे केला आणि मग तुम्हाला आशीर्वाद मिळतील. अशा चुकीच्या गोष्टी कॅथोलिक संप्रदायामध्ये आहे. आणि मार्टिन लुथर हा एक व्यक्ती होता त्या काळामध्ये. आणि कॅथोलिक लोक हे पोप म्हणजे राजासारखे, सम्राटासारखे त्या काळात होते. आणि सर्व सत्ता, पैसा, अधिकार त्यांच्याकडे होतं, सैन्य होतं, सगळ्या गोष्टी होत्या. अशाच्या विरोधात उभं राहणं, फक्त पवित्र शास्त्र घेऊन, हे फार अवघड काम पण मार्टिन लुथरने ते केलं. आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि मार्टिन लुथरमुळंच आम्हाला तारणाचा खरा अर्थ समजला, की तारण हे केवळ विश्वासानं आहे, कृपेने आहे. त्यामध्ये कोणाच्या वशिल्याची आणि गरज नाही आणि कोणत्या कृत्यांची गरज नाही. आणि म्हणून एक मार्टिन लुथर जर पोपच्या साम्राज्याविरुद्ध उभा राहू शकतो, तर खेड्यापाड्यात तुम्ही कदाचित एक फॅमिली असाल, एक कुटुंब असाल, थोड्या व्यक्ती असाल, तुमच्या मंडळीमध्ये 5च लोक आहेत, 10 लोक आहेत, बहुतेक लोक विधर्मी आहेत. काय भीती बाळगायचं कारण नाही. देवाच्या हातामध्ये एक व्यक्ती हा मेजॉरिटी किंवा बहुसंख्य असू शकतो. मार्टिन लुथर जे करू शकतो, तुम्ही आणि आम्ही आज देखील ते करू शकतो, जर आम्ही देवाच्या हातामध्ये स्वतःचं समर्पण केलं तर. आणि म्हणून जरी आम्ही अल्पसंख्याक आहोत, कमी आहोत, तरी काय हरकत नाही. आम्ही विश्वासामध्ये राहूया, कृपेमध्ये राहूया, देवाच्या प्रीतीमध्ये राहूया आणि देव आमच्याकडून त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. Daniel, Pastor Prabhakam, what would you like to share, brother? Sorry, I joined just now. I was in Yeah, the no hall. problem. Don't worry Sorry. about Yeah. that. Yeah. Well, hall work is going on, no? I just Yeah, now it yeah. got finished. No, So no came problem, out. brother. If you're busy, that's fine. And everything's recorded anyway. Yeah, yeah, Yeah. Yeah, yeah. no problem. And I was calling the students also. Acha. Yeah, Yeah. initially only 5 were there. When I called, the number went to 13. So Yeah. Correct, correct. Yes, So we correct. have to remind them again and again. They forget Naughty and boys. Yeah. yeah. So, Pastor Prabhakam, I thank Pastor Drongo. I think he's quite Yeah. frankly Yeah. read Thank some you and very, God very, bless you. very relevant points about Martin Luther. What about you Yeah. all? What would you like to share? about Martin Luther. I know, brother. We done the 16th and the 17th century. We've done the whole Reformation period from Luther to Mm, the Moravians. Now, if mm, you missed yourself and the students, if you all missed a few minutes, no problem, yeah, because then you can look on the YouTube recording. yeah. So So if you miss okay. 10 minutes, it's not a problem. And your notes are PowerPoints are there, no? So for Yes, student he brother. will is Yeah, also the all yeah the the yeah the yeah PowerPoint. all the Sorry, the great notes are with yeah Pastor yeah. Prabakan. Pastor Bracken, before we conclude, Yes. would you like to share anything? Yeah, with regard to Reformation, I believe that still Reformation time is there. Still, we have to Yeah, reform. Yeah. It is not it is not just a history. It is present and it is no, future. yeah. Brother Dongri. हा आणि पास्टर प्रभाकर म्हणतात की सुधारणावादी चळवळ 16व्या-17व्या शतकामध्ये सुरू झाली आणि संपली असं नव्हे. आज देखील आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आज देखील आमच्या मंडळांमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, कुटुंबामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, त्या पवित्र शास्त्राला धरून नाहीत. आणि आम्ही विशेष करून भारतामध्ये राहत असल्यामुळे आमच्या आजूबाजूला विधर्मी लोक असल्यामुळे, मूर्तीपूजेचा प्रभाव असल्यामुळे त्यातील अनेक रूढी पण भारतीय संस्कृती म्हणून त्यातल्या अनेक गोष्टी अनेक लोकांनी पसंत केलेल्या आहेत किंवा त्या चालू आहेत. आणि मग त्यापासून देखील आम्हाला सुटका करून घेण्याची गरज आहे. सुधारणा करण्याची गरज आहे. आणि सुधारणा ही चालूच ठेवली पाहिजे, चालू राहिली पाहिजे. See, आमेन. even if we see from Genesis to Revelation, God is a great reformer because whenever Yeah. the Israelites gone down, He raised the Yeah. judges, He raised the prophets. They are Mm, not, they are the reformers only. या mm, आणि जुन्या करारामध्ये देखील आम्ही पाहतो की ज्या वेळेला इस्रायल लोकांचं पतन झालं आत्मिक रीतीनं आणि देवापासून ते बाजूला गेले, त्यावेळेला देवानं
न्यायाधीश किंवा शास्ते उभे केले, त्यांच्यामधून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि हे शास्ते कोण होते? हे सुधारणावादी होते आणि त्यांनी आत्मिक सुधारणा केल्या, लोकांना परत देवाकडे वळवलं. देवानं अनेक संदेश ते उभे केले. म्हणजे देवाचे जे सेवक होते, याजक असतील, शास्ते असतील किंवा संदेष्टे असतील, देवानं इस्रायल लोकांची सुधारणा करण्यासाठीच उभे केले होते. जुन्या करारामध्ये आम्ही तेच पाहतो. आमेन. And even if we see in the New Testament, the last book, Revelation, God spoke to 7 churches. He's talking to Mm. the churches as a reformer. Mhm. आणि नव्या करारामध्ये 7 मंडळांना 7 पत्र लिहिलेले आम्ही वाचतो. आणि ही पत्र काय आहेत? त्या मंडळांमध्ये सुधारणा होण्यासाठी देवानं दिलेले नियम किंवा देवाचा बोध आहे की त्या मंडळांनी कशा प्रकारे Yeah. स्वतःच्या वर्तनामध्ये, विश्वासामध्ये And then, सुधारणा केली. and then today, if we look at the churches, there are many churches. They still need some kind of teaching where Yeah. they need some guidance. They need a man who can speak to them. Those churches are now, we can call them as, it's very sad to say that lukewarm churches, I can say. Still, lukewarm churches exist. So there should be somebody who can go and talk to those churches. आणि आज देखील अनेक मंडळ्या आहेत जगामध्ये, आणि त्यांना कोमट मंडळ्या आम्ही म्हणतो. त्या उष्णही नाहीत आणि थंडही नाहीत, कोमट आहेत. आणि अशा मंडळातील लोकांना सुधारण्याची आवश्यकता आहे. कुणीतरी त्यांना देवाचं वचन पुन्हा सांगितलं पाहिजे, बोध केला पाहिजे. त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना लाभलं पाहिजे. आणि सुधारण्याची आजही अनेक मंडळातील लोकांना आणि अनेक सेवकांना देखील गरज आहे, असं आम्ही पाहतो. आमेन. Yeah, so I think that's enough because there is no time. We have to start the second class, now, fourth year class now. Well, Okay. thank you, Pastor Prabhakar. So what we do, we got Yeah. one more lesson on church history, which is the last. So we Yes. continue our discussion next week because Yeah. you and Pastor Dongri, if I may say, have raised some very valid points. Pastor Yeah. Lewis is with us. So in Yeah. the words of Dr. Charles, what we're going to do